आज आपण बघणार आहोत भरलेली शिमला मिर्च एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीत। तर सर्वात आधी मी शिमला मिर्च स्वच्छ धुवून पुसून घेतली होती। त्यानंतर मी वरचे देठ काढून घेतले आणि सर्व शिमला मिर्चमधल्या बिया काढून घेतल्या। आपल्या सर्व शिमला मिर्च साफ करून झाल्या आहेत। त्यानंतर मी घेतला मसाला बनवायला। तर भाजलेले शेंगदाणे, हिरवी कोथिंबीर, 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या, 2 हिरवी मिरची, हे सगळं व्यवस्थित बारीक करून घेतलं। खूप बारीकही नाही करायचं आहे। त्यानंतर घातला साठवणीचा मसाला, हळद आणि चवीनुसार मीठ, हे सगळं एकजीव करून घेतलं। शिमला मिर्चमध्ये व्यवस्थित भरून घेतले। आपल्या सगळ्या शिमला मिर्च अशा भरून झाल्या आहेत। त्यानंतर मी घेतली कढईमध्ये 1 चमचा तेल घातलं। त्यात घातल्या कढीपत्ता, शिमला मिर्च घातल्या, व्यवस्थित अशा फ्राय करून घेतल्या, व्यवस्थित भाजून फ्राय करून घेतल्या आहेत। त्यानंतर घातल्या त्याच्यामध्ये थोडंसं कोमट पाणी खूप नाही घालायचं आहे, शिजेल इतकंच घालायचं आहे। त्यानंतर मी 10 ते 15 मिनिटांसाठी ते झाकून ठेवलं होतं। झाकण काढून घेतलं, व्यवस्थित परत एकदा हलवून घेतलं आहे। त्यानंतर परत एक भरपूर कोथिंबीर घातली त्याच्यामध्ये। आपली शिमला मिर्च एकदम व्यवस्थित शिजलेली आहे। शिमला मिर्च बनून तयार आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा।